धनगर बांधवांना किंवा त्यांच्या नेत्याला मी विरोधक मानत नाही असं जरांगे म्हणतात। फक्त मराठ्यांवर डाव टाकू नका, आम्हाला फसवू नका असा इशारा जरांगेंनी लक्ष्मण हाकेंना नाव न घेता दिलाय। जरांगेंनी केलेल्या टीकेवर लक्ष्मण हाकेंनी पलटवार केला। जरांगेंच्या आंदोलनामागे खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे असा आरोप हाकेंनी केलाय। प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते। आरक्षणाची मागणी करायची, लोकांना भावनिक करायचं, मिसगाईड करायचं, तरुणांना मिसगाईड करायचं, याच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे। कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात, कुणासाठी काम करतात, हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे, पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना। ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे। सगळ्या मराठ्यांना ओबीसी दंगल घडवण्याचं, जातीय तेढ निर्माण करायचं काम करत असं तर फक्त एकटाच घडवू, दुसरं कोणीच नाही। आरक्षण असून तुम्ही इतके एक झाला, तुमचे भांडणं करायची तयारी, आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडणं करायची तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।